जय शिवराय. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातून मी ही विधानसभेची निवडणूक लढतोय. पण पहिल्यांदा सकारात्मक आणि विकासाच्या मुद्द्यांवरती ही निवडणूक आपण लढवणार आहोत. आणि बाकी कोकणातल्या लोकप्रतिनिधींना पण माझं आव्हान आहे की एकमेकांवरती टीका वगैरे सगळं बरोबर आहे, पण या विकासाच्या मुद्द्यांचं काय करायचं याच्यावरती आपण बोलूया. आता मी राजापूरच्या समुद्र किनाऱ्याच्या भागाबद्दल बोलणार आहे. राजापूरमध्ये खूप सुंदर समुद्र किनारे आहेत. कशेळीची देवघळी आता थोडी लोकांना माहिती झाली, पण कशेळीपासून आपण सुरुवात केली तर त्याच्या बाजूला वेत्ते नावाचं एक छोटं गाव आहे. वेत्त्यानंतर वाडा तिवरे अप्रतिम समुद्र किनारा आहे, जो तिथून सुरू होतो तो आंबोळगडपर्यंत जवळजवळ 5-5.5 किलोमीटरचा समुद्र किनारा. चंदेरी किनारा किंवा चांदीचा किनारा म्हणता येईल, इतका स्फटिकासारखी सुंदर वाळू आणि अनटच एक कडा आणि त्या कड्याच्या बाजूला असलेला बीच. आणि मग तो कंटिन्यू होतो पुढे. आंबोळगडच्या चारी बाजूने बीच आहे. पलीकडे जैतापूरला पण छोटासा समुद्र किनारा आहे. मग माडबनचा खूप देखणा समुद्र किनारा आहे. आणि मग पलीकडे बाकाळे आणि अणसुरे विजयदुर्गच्या खाडीपर्यंत ही समुद्राची जी समृद्धी आहे याचा उपयोग आपण या रिकाम्या होणाऱ्या राजापूरसाठी किंवा कोकणासाठी करणार आहोत का? 12 समुद्र किनारे असलेलं फुकेत थायलंडमधलं एक आयलँड आहे. ते अर्ध्या राजापूर एवढं पण नाही हो, पण 25,000 कोटीची इकॉनॉमी आहे. स्वतःचं एअरपोर्ट आहे. आणि आज इतके समुद्रकिनारे आणि अतिशय देखणे समुद्रकिनारे असताना आम्ही मात्र या समुद्रकिनाऱ्यांचा शून्य उपयोग करतो आहोत. आणि त्यामुळे या सगळ्याचं नियोजन केलं. कोणीतरी म्हणतं की नाणार प्रकल्प आल्यानंतर राजापूरचा विकास होईल. मला माहीत नाही नाणारमुळे राजापूरचा विकास होईल का, पण त्या नाणार प्रकल्पाच्या 10 पट रोजगार निर्माण करण्याची ताकद जर आपण हे समुद्र किनारे डेव्हलप केले तर आहे. या समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटनाची फुकेतसारखी जर 1-2-3 शहरं निर्माण झाली 1000-2000 एकराची, तर जगभरातले रिसॉर्ट्स आणि जगभरातली गुंतवणूक तिथे येऊ शकता. माझ्या कल्पनेत आहे. आणि त्याच्यासाठी वाडा तिवरेमधली सगळी मुलं आणि गावकरी, वेत्तेमधले गावकरी आणि आंबोळगडमधल्या पण गावकऱ्यांना मी विचारणार आहे. तिथे कोणतरी एक बंदर आणणार आहे आणि 1,00,000 वर्ष लागतात एक बीच बनायला. आणि गरज काय समुद्रावरती बंदर बनवायची? बाजूला मुसाकाजी बंदर आहे, ते मुसाकाजी बंदर वापरा ना. आंबोळगडची वाताहत करण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे? आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये माझी कल्पना अशी आहे, जी मी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन राबवायचा विचार करतोय. मी त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे. पण आपल्याला मगरपट्ट्यासारखं एखादं पर्यटनाचं शहर करता येईल का, ज्याचे मालक शेतकरी असतील, ज्याचे मालक गावकरी असतील, ज्याच्यामध्ये निर्माण होणारा प्रत्येक रोजगार, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे त्या वाडा तिवरेमधल्या, वेत्त्यामधल्या किंवा आंबोळगडमधल्या लोकांना मिळेल, त्याचं भाडं मिळेल. आणि जगभरातल्या IT कंपन्या जशा मगरपट्ट्यामध्ये येऊन काम करतात, तसे जगभरातले मोठमोठे पर्यटन उद्योग तिथे येऊन गुंतवणूक करतील आणि मोठमोठी 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स बनतील. त्यातून येणाऱ्या उत्पन्नामधून चांगलं भाडं मिळेल. आणि जो शेतकरी 2-5 लाख रुपये एकराने जागा विकेल, त्याच्याऐवजी तो महिन्याला 2-5 लाख रुपये कमवू शकेल, इतकी क्षमता त्या सगळ्या समुद्र किनाऱ्यांमध्ये आहे. परंतु दुर्दैवाने जमिनी विकणे आणि दलाली करणे हा मोठा व्यवसाय कोकणामध्ये झालेला आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचं सतीश मगर माझे मित्र आहेत, मी त्यांच्याबरोबर बोलणार आहे. आणि सुदैवाने या गावातली लोक एवढी सुंदर आहेत की मला माहीत नाही की मला किती मतं मिळणार आहेत आणि मी आमदार होणार आहे की नाही आमदार, पण त्या पलीकडे जाऊन या सगळ्या लोकांबरोबर जर काम केलं ना
जे मी 10-15 वर्ष पुढची करणार आहे. पुन्हा मी सांगतो की कोणी अमर होऊन आलेला नाही. त्यामुळे काम करण्यासाठी तुमच्याकडे जेवढी उमेदीची वर्ष आहेत तेवढी केली पाहिजेत. ती माझी उमेदीची वर्ष पुढची मी या राजापूर लांजासाठी वापरणार आहे. आणि हा संपूर्ण कोस्ट, मग तो बाकाळ्याचा किनारा असेल, मग तिथून मिडगावण आहे आमचं, तिकडे ते आमच्या अंजनेश्वराचं मंदिर, अप्रतिम गाव आहे मिडगावण. त्याच्या बाजूला मग माडबन आहे, जे भंडाऱ्यांचं गाव आहे. आणि मला वाटतं ही सगळं एक माझी आवडती कम्युनिटी आहे, भंडारी कम्युनिटी, की समुद्रावरती दिलखुलास जगणारी कम्युनिटी. तर या सगळ्या माझ्या मित्रांच्या मदतीने, शेतकऱ्यांच्या मदतीने आपल्याला राजापूरमध्ये बीच टुरिझमचं एक शाश्वत मॉडेल डेव्हलप करता येईल. मग तिथे वॉटर स्पोर्ट्स करता येतील, तिथे जगभरातल्या आदर्श बीच टुरिझमच्या संकल्पना मांडता येतील. आणि हा संपूर्ण परिसर, ज्यात लाखो देशी विदेशी पर्यटक यावेत आणि जगभरातल्या लोकांना समुद्राचं आकर्षण आहे. आणि मला वाटतं इथला समुद्र किनारा आहे हा सिंधुदुर्गातल्या काही किनाऱ्यांबरोबर तुलना करता येईल, पण अप्रतिम हा शब्द अपुरा पडेल. म्हणजे आमचं ते हुर्शीपासून पुढे जे मिडबावपर्यंत जातो समुद्र, किंवा पुढे आमचा तांबर्डेग आणि तोंडवलीपासून ते पुढचा आपण त्याला नॉर्थ मालवण म्हणू, की हडीपासून असा पुढे 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 तो जातो आचऱ्यापासून. इतके सुंदर समुद्रकिनारे आहेत. आणि हे सगळं जर आपण वैभव नीट युटिलाइज केलं ना मित्रांनो, मुंबईत झोपडीत जाऊन राहायला आपल्याला आवश्यकता नाही. फक्त दुर्दैवाने आपल्याला तसे नेते मिळाले नाहीत, तसं आपण पण काम केलं नाही, आपण पण उदासीन राहिलो आणि उगाच जय हो करण्यात किती वर्ष आपण घालवलेत. यापेक्षा एक पुढची 10 वर्ष सगळ्यांनी एकत्र काम करूया, थोडं डोकं वापरूया, थोडं नियोजन करूया, थोडी जगभरातून गुंतवणूक आणूया. गव्हर्नमेंटने सुद्धा, मी गव्हर्नमेंटला म्हटलंय की तुम्ही सारखं विकास प्राधिकरण करा, आणि ते त्यांनी मान्य केलंय. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे माझे आवडते मुख्यमंत्री आहेत, आणि त्यांनी कोकण विकास प्राधिकरण स्थापन केलंय, ज्याची मागणी मी केली होती ग्लोबल कोकणमध्ये. त्याच्यासाठी 500 कोटीची प्रोव्हिजन पण केलं आहे त्यांनी. आणि मला वाटतं पुढच्या काळामध्ये ते प्राधिकरण जर काम करेल आणि त्याच्याबरोबर जर शेतकऱ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं आणि आमच्यासारख्या फील्डमध्ये काम करणाऱ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं, तर संपूर्ण कायापालट करता येईल. आणि हा जो कोस्टल कायापालट आहे राजापूर तालुक्याचा, याचं एक व्हिजन घेऊन मी काम करणार आहे. आणि मी एक इलेक्शनच्या निमित्ताने एक व्हिजन डॉक्युमेंट मी मांडणार आहे. इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्याच्यावरती पुस्तक, डिजिटल व्हिडिओज आणि डिजिटल आणि आत्ता माझ्याकडे कमी वेळ आहे, तुमच्या सगळ्यांची व्हिजन इन्व्हॉल्व करणार आहे मी. आणि आपण एक राजापूरचं, एक लांजाचं व्हिजन तयार करून साखरप्याचं एक स्वतंत्र नियोजन आपल्याला करायचं आहे. हे व्हिजन घेऊन आपण एक पुढची 15 वर्ष मुंबईकर, चाकरमानी आणि गावकरी, ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ असे एकत्र काम करूया. बघूया, आपला विकास कोणीही थांबवू शकणार नाही. जय शिवराय.